विश्वगुरू लागले रडायला, हे तर होणारच होतं. बघा मोदी रडताना काय म्हणतायत. देश की माताओं, बहनों और बेटियों से बात करने के लिए आया हूं। कांग्रेस और उसके साथियों ने महिलाओं से उनके अधिकार छीनकर ये लोग मेजे थपथपा रहे थे। संशोधन नहीं हो पाया। नारी हित का प्रस्ताव गिरा तो कांग्रेस, डीएमके, टीएमसी, सपा जैसी परिवारवादी पार्टियां खुशी से तालियां बजा रही थी। आता मोदी जे म्हणतायत ना, विरोधी पक्ष महिलांना आरक्षण मिळवून देत नाहीयेत, ते सर्व खोटं आहे. या घटनेचं सत्य ऐकल्यानंतर आपल्याही तळपायाची आग मस्तकात जाईल. नेहमी खोटं बोलायचं आणि खोटं बोलून लोकांना वेड्यात काढायचं. नारी शक्ती विधायक बिल हे लोकसभेमध्ये नामंजूर झालं. त्यानंतर मोदी मीडियासमोर येऊन रडगाणं करणार आणि सांगणार, आम्ही तर महिलांना आरक्षण देत होतो, महिलांना त्यांचा सन्मान देत होतो, पण विरोधी पक्ष मात्र महिलांना आरक्षण मिळवून देत नाहीयेत. पण आता या घटनेचं खरं सत्य आहे का? कलम 370 हटवण्याचा कायदा असो, CAA कायदा असो, ट्रिपल तलाक प्रतिबंधक कायदा, मोदी सरकार जेव्हापासून सत्तेत आले तेव्हापासून त्यांनी मंजूर केलेले हे प्रमुख कायदे. त्या कायद्यावरून अनेक जागेवरती वाद झाला, त्याचा विरोधही झाला, पण मोदी सरकार मात्र पाठीमागं हटलं नाही. त्यामुळं भाजप सरकारचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढला होता. त्यांना ठाऊक होतं आपण कोणतंही बिल लोकसभेमध्ये आणलं ते मंजूर होणारच. पण यावेळेस मोदी सरकारने लोकसभेमध्ये जे संविधान संशोधन विधेयक मांडलं होतं ते नामंजूर झालं. सत्तेमध्ये आल्यापासून भाजपचा हा पहिलाच पराभव होता. या सर्वांवरती मोदी रडायला लागले आणि काल लोकांना संबोधित केलं. संबोधित करताना म्हणतात, हा संविधानाचा अपमान आहे, हा देशातील महिलांचा अपमान आहे. पण आता हीच गोष्ट मोदी सरकारला किती जड जाणार आहे ते बघा. मोदींनी केलेल्या या रडगाण्यामुळे 2029ला त्यांचा पराभव होणार. नारी शक्ती विधेयक बिल लोकसभेमध्ये नामंजूर झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी शनिवारी लोकांना संबोधित केलं. त्यावेळेस त्यांनी काही सांगितलं नाही. महिलांना आरक्षण देण्याचं विधेयक का आणलं याच्या पाठीमागं नेमकं प्लॅन काय होता. या उलट ते मीडियासमोर रडगाणं गाऊ लागले. ते म्हणाले, विरोधी पक्ष हे स्वार्थी आहेत, त्यांना देशातील महिलांचं काही घेणं देणं नाही. जेव्हा स्त्री हिताचं विधेयक पडलं तेव्हा विरोधी पक्षांना खूप आनंद झाला. पुढे मोदी म्हणाले, त्यांनी विधेयक पाडलं नाही, त्यांनी महिलांचे हक्क हिरावून घेतलेत. देशामधील स्त्रिया सगळं काही विसरतील पण आपला अपमान विसरणार नाही. त्यांनी महिलांच्या बाबतीमध्ये असा निर्णय घेऊन खूप मोठं पाप केलंय आणि त्या पापाची शिक्षा त्यांना मिळणारच. मोदींनी नेहमीसारखं रडगाणं गायलं, खोट्याचं खरं कसं करायचं हे बोलून दाखवलं, पण या गोष्टीचा परिणाम उलटा झाला आहे. मेन म्हणजे मोदी सरकारने यामधून महिलांची फसवणूक केली आहे. आता मोदी सरकारने जो डाव खेळलाय ना, तो जरा व्यवस्थित समजून घ्या. भाजपच्या विरोधात नाही किंवा मोदी सरकारच्या विरोधात नाही, पण खोटं बोलण्याची एक सीमा असते, त्या पलीकडे मोदी सरकार खोटं बोलत आहे. त्यामुळं सत्य काय आहे ते लोकांच्या समोर येणं गरजेचंच आहे. मोदी सरकारने डाव काय खेळला माहिती का? महिलांना आरक्षण देण्याचा डाव. हेच महिला आरक्षण बिल 2023मध्ये पास झालं होतं. त्यावेळेस त्याचा कोणीही विरोध केला नाही. पण सध्या जे महिला आरक्षण बिल लोकसभेमध्ये आणलं होतं ते महिला आरक्षणचं बिल नव्हतंच. ते होतं मतदारसंघाची पुनर्रचना करायची, म्हणजे लोकसभेमध्ये खासदार वाढवायचे. पण का? सध्याच्या परिस्थितीमध्ये 543 खासदार आहे. अशा परिस्थितीमध्ये जर महिलांना आरक्षण दिलं असताना अनेक नेत्यांना आपली खुर्ची सोडावी लागली असती आणि भाजपला हे मंजूर नाही. पण यापेक्षाही धक्कादायक गोष्ट म्हणजे जर हे बिल पास झालं असताना तर मतदारसंघाची पुनर्रचना झाली असती आणि खासदार वाढले असते. खासदार कोणामुळे वाढले असते? भाजपमुळे. मग साहजिकच आहे 2029ला त्याच गोष्टीचा फायदा भाजपला झाला असता. महिला आरक्षणच्या बिला आडून खरा प्लॅन भाजपचा हा होता. पण आता ही चूक विश्वगुरू मोदी आणि भाजपला खूप मोठी जड जाणार आहे. ते कसं ते पण समजून घ्या. आपल्या भारतामध्ये जनगणना होऊन 10 वर्ष होऊन गेले, त्यानंतर जनगणना झाली नाही आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये जनगणना झाल्याशिवाय मतदारसंघाची पुनर्रचना करता येत नाही. मोदी सरकारला अगोदरच याची कल्पना होती. आपण जे नारी शक्ती विधेयक बिल आणलंय ते लोकसभेमध्ये मंजूर होणार नाही, तरी देखील त्यांनी ते बिल लोकसभेत आणलं. त्यांना वाटलं होतं मतदारसंघाची पुनर्रचना वाढेल, खासदार वाढतील आणि त्याचा आपल्याला फायदा होईल. त्यांचा एक क्लिअर प्लॅन होता. हे विधेयक नामंजूर झालं तर काँग्रेस पक्ष किंवा इतर विरोधी पक्ष यांच्याबद्दल एक नेरेटिव्ह सेट करायचं. आम्ही महिलांना आरक्षण देतोय, पण विरोधी पक्ष
महिलांना आरक्षण मिळवून देत नाही ते महिलांच्या हक्काच्या विरोधात आहे. म्हणजे ते दोन्ही बाजूने महिलांना टार्गेट करतायत. अगोदरच त्यांनी लाडकी बहीण आणि वेगवेगळ्या योजना आणून राज्यातील बऱ्याचशा महिलांचे मतदान आपल्याकडे वळवले आहेत. पण मोदी सरकारचा हा खोटारडा डाव लोकांसमोर आणण्यामध्ये विरोधी पक्ष यशस्वी झाले आहे. विरोधी पक्षांनी लोकांना समजावून सांगितलं, हा काही महिला आरक्षणाचा मुद्दा नाही, हा मुद्दा आहे भाजप 2029ला जास्त खासदार वाढवण्याचा प्रयत्न करतायत आणि त्या खासदारांच्या जोरावरती पुन्हा 2029ला सत्तेमध्ये येण्याचं प्लॅनिंग अगोदरच करत आहे. यासाठी फक्त महिला आरक्षण बिल हे नावाला दिलं आहे. या उलट विरोधी पक्षांनी क्लिअर सांगितलं, आमचा महिला आरक्षणाला कोणताही विरोध नाही. 2023ला जे महिला आरक्षण बिल पास झालं होतं त्याचा कायदा आत्ताच लागू करा. त्यासाठी सर्व विरोधी पक्ष आत्ताच त्याला पाठिंबा द्यायला तयार आहे. 2023ला महिला आरक्षण बिल पास झालं होतं आणि ते लागू करायचं होतं, तर 2024ला लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर ते लागू करायला हवं होतं. पण तेव्हा मोदी सरकारने वारंवार वेगवेगळी कारणं देऊन हे विधेयक लागू केलं नाही. आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये 543 खासदार आहे. मग या परिस्थितीमध्ये महिलांना 33% आरक्षण का दिलं जात नाही? थोडक्यात सांगायचं झालं तर मोदी सरकार हे खोटं सांगून महिला आरक्षणाच्या बिलाचा मुद्दा काढून आपलं ध्येय साध्य करतंय. म्हणजे एक प्रकारे विरोधी पक्षांनी भाजपचा खोटारडा डाव हाणून पाडलाय आणि ही गोष्ट आता लोकांच्या लक्षात यायला लागली.